आणला पाहिजे हो. त्या माणसानं ठेवायचंच नाही बदल करणाऱ्या, त्याचा खलासच करून टाकला पाहिजे. या माणसाने हा विचार फक्त बोलून नाही तर अक्षरशः जगून दाखवलाय. म्हणूनच की काय नसरापूर येथील झालेल्या घटनेनंतर आज बापू बिरू वाटेगावकर हवे होते अशी चर्चा सुरू आहे. सांगलीचा हा रॉबिनहुड कोण हे जाणून घ्यायच्या आधी तुम्ही जर जबरी खबरीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुमारे 100 वर्षांचं आयुष्य जगलेल्या या सांगलीतल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोक चक्क पाया पडायचे. ते पोलिसांच्या डायरीत गुन्हेगार होते, पण सामान्य माणसाच्या मनात देव माणूस होते. बापू मूळ सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बोरगावचे. बापूंचा पहिला गुन्हा काय होता माहितीये? रंगा शिंदे या नराधमाने एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली, पण त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोणीच तयार होईना. तेव्हा काही मुली बापूकडे आल्या आणि म्हणाल्या, आता आमचं काही खरं नाही, आम्ही जीव देतोय. हे ऐकल्यावर बापूंचा संयम सुटला. त्यांनी हातात कुऱ्हाड घेतली आणि त्या नराधमाचा कोथळा बाहेर काढला. यानंतर सुरू झाला एक लपंडाव. तब्बल 25 वर्ष बापू पोलिसांना चकवा देत सह्याद्रीच्या जंगलात राहिले. पोलीस मागावर असायचे, पण गावकरी बापूंची पाठराखण करायचे. कारण बापू फक्त गुन्हेगार नव्हते, तर ते गरिबांचे कैवारी होते. गावात कोणावरही अन्याय झाला की बापू हजर व्हायचे. जंगलातून फिरताना ते अचानक एखाद्या गावात शिरायचे, जेवण वगैरे उरकायचे. गावात गेल्यावर ते तंटे सोडवायचे आणि महिलांना मदत करायचे. पोलिसांना कळायच्या आत ते पुन्हा जंगलात गेलेले असायचे. अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाने परस्त्रीचं अपहरण केल्यावर त्याला सुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केलं. असं म्हणतात की बापू फरार असताना कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने त्यांना बोलावून घेतलं आणि त्याच्या टोळीत सामील होण्यास सांगितलं. यावर बापू गरजले, तू एक तस्कर आहेस, पैशासाठी तू जनावरे मारून तस्करी करतोस आणि मी सर्वसामान्यांसाठी हाती शस्त्र घेतलाय. आपले मार्ग वेगवेगळे आहेत. कृष्णा खोऱ्या दहशतीच्या विळख्यातून मुक्त केल्यावर एके दिवशी आपल्या लढ्याला पूर्ण विराम देऊन त्यांनी पोलिसांसमोर बिनशर्त शरणागती पत्करली, शिक्षा भोगली. पण खरा ट्विस्ट तर इथे, जेलमधून बाहेर आल्यावर हा माणूस पूर्णपणे बदलला होता. हातात टाळ आले होते आणि आयुष्याच्या उत्तरार्धात बापू प्रवचनकार झाले होते. ज्या हातांनी शस्त्र उचललं होतं तेच हात आता तरुणांना सांगू लागले, व्यसनांपासून लांब राहा, गुन्हेगारी करू नका. सांगली सातारा भागातील अनेक लोकशाहीरांनी त्यांच्यावर पोवाडे आणि कविता रचल्या. जत्रांमध्ये होणाऱ्या तमाशातही त्यांच्या कथा सांगितल्या जातात. आज हा ढाण्या वाघ आपल्यात नाहीये, पण त्यांच्या जीवनावरचे पोवाडे आणि चित्रपट आजही अंगावर शहारे आणतात. बलात्कारी नराधमांना थेट यमसदनी धाडणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.